डाएट, एक्सरसाइज आणि जिम करून सुद्धा वजन कमी होत नाहीये. रोज रोज वजनाचा काटा पाहून कंटाळलायत. मग प्रॉब्लेम तुमच्या डाएट आणि एक्सरसाइज मध्ये नाही, तर जीवनशैलीत आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रसिद्धी आणि सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आयुर्सिद्धिक नॅचरल्स या चॅनलवर. आजकाल वजन वाढायला लागलं की लोक दोनच गोष्टी करतात, डाएट आणि जिम. माझ्याकडे रोज अनेक महिला येत असतात, अनेक पेशंट्स येत असतात, जे मला नेहमी विचारतात की डॉक्टर, आमचं वजन कमीच होत नाहीये, आम्ही छान डाएट करतो, आम्ही प्रॉपर जिम करतो, आम्ही एक्सरसाइज करतो, आम्ही कॅलरी डिफिसिटवर आहे, पण तरी सुद्धा आमचं वजनच कमी होत नाहीये, पोटाचा घेर कमीच होत नाहीये. आणि मग मी त्यांना विचारते, तुमची झोप कशी आहे, तुम्हाला ताण आहे का, तुमच्या जेवणाच्या वेळा कशा आहेत? आणि हे प्रश्न विचारल्यानंतर त्यांच्याकडे काही उत्तरच नसतं. कारण बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्यात काय काय बदल होत आहेत हे आपल्यालाच कळेनासं झालंय. आणि मग असे सर्व प्रश्न विचारल्यानंतर आम्हाला कळतं की प्रॉब्लेम हा डाएट किंवा एक्सरसाइज किंवा जिम नाहीये, प्रॉब्लेम आहे तुमची जीवनशैली. आयुर्वेदात वजन वाढण्याला मेदवृद्धी असं म्हटलं जातं. आणि मेदवृद्धी म्हणजेच तुमचं फॅट वाढणे, आणि मेदवृद्धीचा संबंध आहे अग्नीशी. आता अग्नी म्हणजे काय, तर मेटाबॉलिझम. पण अग्नी ही मेटाबॉलिझम पेक्षा अतिशय खोल संकल्पना आहे. आयुर्वेदानुसार जर अग्नी समतोल असेल तर जेवण तुमचं व्यवस्थित पचतं. जर अग्नी मंद असेल तर आमसंचिती होते, म्हणजे जेवण पचत नाही आणि एक विषासारखा पदार्थ आपल्या शरीरात तयार होतो. आयुर्वेदात त्याला आम असे म्हटले जाते. आणि जर तुमचा अग्नी अस्थिर असेल तर तुमचं जेवण सुद्धा अस्थिर प्रकारे असतं. जसं की कधी तुम्हाला भूक जास्त लागते, कधी तुम्हाला भूक कमी लागते, कधी तुम्ही भरपूर खातात तर कधी तुम्ही खातच नाही. जेव्हा अन्न पूर्णपणे पचत नाही तेव्हा शरीरात आम तयार होतो. आणि हा आम मग पुढे सुस्ती, जाडेपणा, सूज या अशा बाबींना कारणीभूत ठरत असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही फक्त कॅलरी डिफिसिटवर असतात किंवा जेव्हा तुम्ही फक्त कॅलरी बर्न करण्याचा विचार करतात, त्यावेळेस तुमचं वजन हे अजिबातच कमी होत नाही. मी अनेक पेशंटमध्ये, स्पेशली महिलांमध्ये एक पॅटर्न नोटीस केलाय. महिलांना घरात भरपूर कामं असतात, काही वर्किंग वुमन्स असतात, त्या घरही बॅलन्स करतात आणि कामही बॅलन्स करतात. लहान लहान मुलं असतात, अशा वेळेस त्या स्वतःकडे एवढं दुर्लक्ष करतात की त्या सकाळी उठल्यानंतर कपभर चहा पितात, नाश्ता अजिबात करत नाही, उशिरा जेवण करतात आणि त्यामुळे त्यांना संध्याकाळी भरपूर भूक लागते. आणि मग त्या रात्रीचं जेवण फार हेवी करतात. त्यामुळे त्यांचा अग्नी पूर्णपणे बिघडतो, त्यांचं अन्नपचनची सायकल जी आहे ती पूर्णपणे बिघडते. आणि या गोष्टीमुळे त्यांचं अन्न व्यवस्थित पचत नाही. तर आपली ही जीवनशैली आपण कशी बदलली पाहिजे हेच आपण आज पाहणार आहोत. पण त्यापूर्वी जर तुम्ही इथपर्यंत आलात आणि जर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटतोय तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला अपडेट्स भेटत जातील. आणि लाईक करा, शेअर करा. सो आजकाल आपण कॉर्टिसॉल बद्दल बरंच ऐकत असतो. कॉर्टिसॉल खरं तर हा खूप नेसेसरी हॉर्मोन आहे. तो आपल्या ॲड्रिनल ग्लँडद्वारे सिक्रेट होत असतो. कॉर्टिसॉल आणि ताण हे एकमेकांच्या सोबत पॅरेलल चालत असतात. ज्या वेळेस आपल्या आयुष्यामध्ये खूप ताण असतो त्यावेळेस आपली बॉडी सर्व्हायवल मोडमध्ये जाते आणि मग आपली बॉडी जास्त कॉर्टिसॉल रिलीज करते. कॉर्टिसॉल जास्त झाल्यानंतर ते फॅटचं मेटाबॉलिझम प्रचंड प्रमाणात स्लो करतं आणि फॅटचं अक्युम्युलेशन प्रचंड प्रमाणात वाढवतं. अशा वेळेस कॉर्टिसॉल एकदाचा वाढला म्हणजे त्याला कमी करण्यासाठी काय करावं हे आपल्याला माहित नाहीये, किंबहुना आपला कॉर्टिसॉल कुठल्या गोष्टींनी वाढतोय तेही आपल्याला माहित नाहीये. सततचा स्ट्रेस, अवेळी झोप, अवेळी गॉसिप करणे, गप्पा मारत बसणे, त्याला आयुर्वेदामध्ये अतिप्रलाप म्हटलं जातं. सारखे निगेटिव्ह विचार घेणे, स्वतःबद्दल आशंका निर्माण करणे, सेल्फ कॉन्फिडन्स नसणे किंवा जेवणाच्या वेळा व्यवस्थित नसणे, व्यवस्थित न खाणे, या अशा सगळ्या गोष्टींमुळे आपला कॉर्टिसॉल वाढत असतो. कारण की आपल्या मेंदूवर पटापट घडणाऱ्या गोष्टींचा ताण येत असतो. इव्हन तुम्ही जेव्हा रील्स स्क्रोल करत असतात तेव्हा सुद्धा तुम्ही एकामागून एक रील्स स्क्रोल करतात. आणि त्या 30-30 सेकंदाच्या ज्या रील असतात, 15-15 सेकंदाच्या रील्स, तर आपल्या मेंदूला कळत नाही की आपण नेमकं काय घेतलं पाहिजे. कारण की पहिली रील आली खूप आनंदाची आहे, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये काही आनंदाची संप्रेरके स्रवतात. दुसरी रील आली ती खूप दुःखाची आहे, तर अचानक दुःखाची संप्रेरके स्रवतात. आणि या सगळ्या ताणामुळे आपला कॉर्टिसॉल आपोआप वाढतो. ही खूप छोटी सवय, कदाचित कोणी हे नोटीसही नाही करत, पण हा कॉर्टिसॉल वाढवण्यासाठी सर्वात मुख्य सवय तर हीच आहे. मग आता हा कॉर्टिसॉल कधी वाढतो आणि त्याला आपण कमी करायचा कसा? टेक्निकली बघायला गेलं तर रात्री 10 ते 11चा वेळ हा कॉर्टिसॉलचा मॅक्झिमम ड्रॉप टाइम असतो. बॉडीमध्ये तेव्हा फार कमी कॉर्टिसॉल सिक्रेट होत असतं आणि त्यामुळे बॉडी आपल्याला झोपेचे सिग्नल देते. पण बरोबर त्याच वेळेस आपण झोप न घेता काहीतरी स्क्रोल करत बसतो किंवा काहीतरी काम करत बसतो. काही लोक तर जॉब करत बसतात आणि सकाळी 6 ते 8 मध्ये कॉर्टिसॉल हे पीकला असतं. कारण ते आपल्या बॉडीला वेकअप मेकॅनिझम म्हणून वेकअप करण्याचं काम, उठवण्याचं काम करत असतं.
आणि बरोबर सकाळी 6 ते 8च्या टायमिंग्सला आपल्यापैकी बरेचसे लोक झोपलेले असतात. ही जी सायकल आपली ब्रेक होते त्यामुळे आपला कॉर्टिसॉल वाढतो. त्यामुळे कॉर्टिसॉल कमी करणे हे आपलं फॅट बर्निंगमध्ये सर्वात महत्वाचं काम आहे. आता निद्रा म्हणजे झोप. आयुर्वेदामध्ये निद्रेला इतकं महत्व दिलंय, अनन्यसाधारण महत्व निद्रेला आहे. आता झोपेचं काय? तर झोप ही फक्त लक्झरी नाही, ती आपल्या बॉडीची बेसिक नेसेसिटी आहे. रोज तुमची 7 ते 8 तास डीप स्लीप झालीच पाहिजे. पण ती बहुतेक लोकांची होत नाही आणि त्यामुळे फॅट बर्निंग मेकॅनिझम बरंच स्लो होतं आणि फॅट अॅक्युम्युलेट होत जातं. कारण रात्री ग्रेलिन आणि लेप्टिन सारखे हॉर्मोन सिक्रेट होतात. ग्रोथ हॉर्मोन रिलीज होतो. इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी जी आहे ती सुधारत असते. आणि त्यामुळे रात्रीची डीप स्लीप ही आपल्या फॅट बर्निंगसाठी प्रचंड महत्वाची सांगितली आहे. जर आपण रात्री व्यवस्थित झोपलो नाही आणि जर आपले हॉर्मोन्स व्यवस्थित सिक्रेट झाले नाही, हॉर्मोन्सची सायकल बिघडली, तर मग इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी येते, भूक मंदावणे किंवा भरपूर भूक लागणे आणि परिणामतः फॅटचं अॅक्युम्युलेशन, स्टोरेज आपल्या लोअर बेलीमध्ये होणे. आणि त्यामुळे मी पाहिलंय बरेचशा महिला आणि बरेचसे पुरुष जे 9 to 5 जॉब करतात किंवा जे रात्रपाळीचा जॉब करतात, त्यांचं पोट आणि ढेरी ही सुटलेली असते. किंवा जे लोक झोप घेत नाही, मोस्टली त्यांचे हात पाय किंवा बाकीचा भाग बारीक असतो, परंतु त्यांचं लोअर बेली फॅट बरंच आलेलं असतं. बरेचदा लोक असं म्हणतात की मॅडम आम्ही तर फार काही खातही नाही किंवा आम्ही जास्त काही बाहेरचं देखील जंक वगैरे देखील खात नाही, मग तरी सुद्धा आम्ही एवढे जाड कसे किंवा का आमचं वजन कमी होत नाही? तर पाणी, ते एक वॉटर रिटेन्शनचा एक फॅक्टर असतो. जर तुम्ही भरपूर पाणी पित नसाल आणि जर तुम्ही मिठाचे पदार्थ जास्त खात असाल तर वॉटर रिटेन्शन होऊन तुमची जी बॉडी आहे ती फ्लफी दिसायला लागते. बॉडीला इन्फ्लेमेशन येतं, चेहरा तुमचा असा सुजलेला फ्लफी दिसायला लागतो. त्यामुळे पुरेशी झोप आणि पुरेसं पाणी पिणे हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे जर तुम्हाला वेट लॉस करायचा असेल. इमोशनल रियालिटी, काही लोक स्वतःला खूप दोष देत असतात, सततच मी कसा वाईट किंवा माझ्यामध्ये काय कमी हे दाखवत असतात. अशा वेळेस त्यांचं इमोशनल खाणं खूप होतं, हे मी एक नोटीस केलंय. काही लोकांना भरपूर खायला लागतं जेव्हा ते खूप दुःखी असतात किंवा जेव्हा त्यांना टेन्शन असतं. काही लोक इमोशनल हंगर असते, त्यांना इमोशनल इटिंग करतात. काही लोक खूप गोड खातात, काही लोक तिखट खातात. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये लाईफस्टाईल आपली एवढी बिघडते, अवास्तव, कारण भरपूर अन्न आपण खाऊन घेतो आणि तेव्हा आपल्याला रिअलाइज पण होत नाही की आपलं पोट भरलंय की नाही भरलंय. तर अशा वेळेस आपण स्वतःला थोडं इमोशनली स्टेबल करणं, मेडिटेट करणं किंवा थोड्याशा आपल्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या सुधारणं हे सर्वात महत्वाचं ठरतं. काय लाईफस्टाईल म्हणजे काय? की जे पूर्वीचे लोक व्यवस्थित जगत होते तसं जगणं. आजच्या धकाधकीच्या जीवनात मला माहिती आहे की लाईफस्टाईल सुधरवणं कम्प्लिटली पॉसिबल नाही, पण आपण थोडे चेंजेस तर करू शकतो ना. एक कागद घ्या, पेन घ्या आणि लिहा की दिवसभर तुम्ही काय काय करतात आणि तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही किती गोष्टी चुकत असतात. एक बेसिक रुटीन सांगू का मी? ट्राय करा रात्री लवकर झोपायचं. जेव्हा तुम्ही रात्री लवकर झोपतात ना, तेव्हा आपोआप दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर जाग येते. रात्री लवकर झोपा, 10-11 वाजेपर्यंत. सकाळी 6 ते 8 मध्ये उठा, 7 वाजता उठा. उठल्यानंतर तुम्ही गरम पाणी प्या, चहा, कॉफी, बिस्किट जरा टाळा. त्यानंतर तुमचे सर्व प्रातर्विधी वगैरे कामं झाले ना, की मग तुम्ही जॉब करा. थोडं स्ट्रेचिंग करा 5-10 मिनिटं, थोडा योग करा, बेसिक एक वॉकिंग करा, काहीतरी मुवमेंट करा. जर तुमचं एक्सरसाइज करायला जमत नसेल किंवा तुम्हाला योग करायला जमत नसेल, तुम्ही घरातल्या घरात काहीतरी मुवमेंट करा. दिवसभर भरपूर पाणी प्या, 3 ते 4 लिटर तुम्ही पाणी पिलंच पाहिजे. छान खा, आहारामध्ये प्रोटीनचा समावेश करा, नाश्ता स्किप करू नका. भरपूर लोकांना इंटरमिटंट फास्टिंग करायचं असतं, परंतु इंटरमिटंट फास्टिंग हे सर्व लोकांसाठी जात नाही. इंटरमिटंट फास्टिंगवर सुद्धा आपण व्हिडिओ बनवू, तेव्हा मी तुम्हाला सांगेलच. इंटरमिटंट फास्टिंग करून सुद्धा लोकांना हवा तो रिझल्ट येत नाही, कारण की त्यांची बॉडी त्याला सपोर्ट करत नाही. बेटर जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा तुम्ही आपल्या बॉडीला जेवण द्या, पण तेही काहीतरी जंक किंवा काहीतरी तळलेले पदार्थ नाही. आयुर्वेद ही फार जुनी पॅथी आहे आणि आपल्या आचार्यांनी हे सर्व लिहून ठेवलंय. जेव्हा तुमचा दिवस समतोल जातो ना, तेव्हा तुमचं शरीर सुद्धा समतोल होतं आणि मग तुमचं वजन, तुमची लाईफस्टाईल सुधारल्यानंतर जेव्हा तुम्ही बाकीच्या गोष्टी सुद्धा त्याला पूरक कराल, कारण एक्सरसाइज आणि डाएट हे जीवनशैलीला पूरक गोष्टी आहे. आपलं जे वेट लॉस आहे, जे फॅट बर्निंग आहे, त्याला फास्ट करण्याच्या प्रोसेस आहेत आणि जेव्हा हे सर्व एकत्र होतं ना, तेव्हा तुमचं ट्रान्सफॉर्मेशन होतं. छोटे बदल करा, सातत्य ठेवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संयम ठेवा. जे फॅट वाढायला, जी बॉडी बनायला तुम्हाला अनेक वर्ष लागलेत, ते 10-15 दिवसात कसं कमी होणार?
हे छोटे छोटे बदल स्वतःमध्ये करा. बाकी काही लागलं तुम्हाला वाटलं तर मी आहेच तुमच्यासोबत. तर मग तुम्ही रेडी आहे ना तुमच्या 30 दिवसाच्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी? 30 दिवस स्वतःमध्ये छोटे बदल आणि मग बघा तुमचं शरीर तुम्हाला किती थँक्यू म्हणतं. तुर्तास मी तुमची रजा घेते. भेटूया संडेला. बाय बाय.